श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आपण आजवर वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ऐकलेली आहेत. मानवी जीवनातील न सुटणाऱ्या ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत, या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधार्थ आपण या प्रतिगमन उपचार पद्धतीचा आधार घेऊ शकतो. अनेक जीवांनी आजवर या पद्धतीचा आधार घेऊन आपल्या आयुष्यातील जटिल, सोडवण्यासाठी अतिशय कठीण असलेल्या प्रश्नांमधून आपली मुक्तता करवून घेतलेली आहे. अर्थात यामागे त्या जीवांचा या प्रक्रियेवर असलेला अढळ विश्वास, गुरुकृपा आणि त्यांचं पुण्य या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होतो. या प्रक्रियेसाठीचं असलेलं एक माध्यम, एक इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करत असताना काही केसेस, काही उदाहरणं कायमस्वरूपी लक्षात राहतात. आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये माझ्याकडे एक केस PLR करून घेण्यासाठी आली होती. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याच केसचा, त्या उदाहरणाचा उलगडा आपल्यासमोर करणार आहे. माझ्याकडे जे नवरा बायको PLR करून घेण्यासाठी आले होते, त्यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झालेली होती. मात्र अद्यापही त्यांना अपत्य सुखाची प्राप्ती व्हायची होती. या पती-पत्नींपैकी पत्नीनं PLR करून घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही PLRच्या पहिल्या सेशनला म्हणजेच प्रीटॉकला सामोरे गेलो. प्रीटॉकच्या माध्यमातून कौटुंबिक, सामाजिक आणि एकूणच वैयक्तिक माहिती विचारत असताना काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या. अत्यंत सुखासमाधानाचं, प्रेमाचं आणि सामंजस्याचं असं या दोघांचं दाम्पत्य जीवन आहे. या कुटुंबाचा एक बैठा व्यवसाय आहे, त्यामुळे सांपत्तिक स्थिती देखील अतिशय उत्तम अशी आहे. दोघेही पती-पत्नी धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. या 12 वर्षाच्या विवाह जीवनामध्ये मूल होण्यास जसजसा उशीर होत गेला तसतसे आजूबाजूच्या हितचिंतकांनी, नातेवाईकांनी जे जे उपाय त्यांना करायला सांगितले, ते उपाय या दोघांनीही अतिशय मन लावून, अतिशय समर्पण भावनेनं केलेले आहेत. जी कोणी व्यक्ती त्यांच्या हिताचा त्यांना सल्ला देत असे, त्या प्रत्येक सल्ल्याचं त्यांनी त्यांच्या परीनं व्यवस्थित पालन केलेलं आहे. मात्र अजूनही त्यांना म्हणावा तसा जो परिणाम आहे, अपत्य सुखाची जी प्राप्ती आहे, ती व्हायची आहे. प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला आम्ही दोघी एकमेकींशी बोलत होतो, त्यावेळेला त्या स्त्रीच्या, त्या मुलीच्या मनामध्ये जी घालमेल चाललेली होती, ती वारंवार तिच्या अश्रूंच्या स्वरूपामध्ये प्रकटपणे बाहेर पडत होती. अतिशय समजावून सांगत, हळूहळू करत प्रीटॉकमध्ये तिला बोलतं करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत होते. मात्र इतके वर्ष आपल्याला मूल नाही, याची जी एक उणेपणाची भावना आहे, ती आज सगळे बांध तोडून, सगळ्या मर्यादा पार करून माझ्या समोर अक्षरशः कोसळत होती. जोपर्यंत तिच्या भावनेचा आवेग ओसरत नाही, तोपर्यंत आमचा संवाद अडखळतच पूर्ण होत होता. मात्र एका टप्प्यानंतर तिनं स्वतःला सावरलं आणि सांगायला सुरुवात केली. या सगळ्या खडतर टप्प्यामध्ये, खडतर वर्षांमध्ये माझा नवरा आणि स्वामी समर्थ महाराज हेच खऱ्या अर्थानं माझे आधार आहेत आणि या दोघांच्या भरोशावरच मी आजवरचा टप्पा पार करू शकले. खरं तर कोणत्याही विवाहित स्त्रीच्या आयुष्यामध्ये अपत्य ही त्या विवाहाची सामाजिकदृष्ट्या असलेली सिद्धता आहे. मात्र व्यक्तिगत पातळीवरही स्त्रीला आपल्याला जो निसर्गानं दिलेला सृजनाचा आविष्कार आहे, आशीर्वाद आहे, तो फलद्रूप होऊन आपल्या अंगाखांद्यावर खेळावा असं देखील वाटत असतं. आणि माझ्या समोर जी मुलगी बसलेली होती, तिच्या मनामध्ये असलेली मातृत्वाची, आसुसलेपणाची भावना तिच्या बोलण्यामधूनही निदर्शनास येत होती. खरं तर या दोघा पती-पत्नींनी लग्नाला 12 वर्ष झाली तरी अपत्य होत नाही, याचं कौटुंबिक, सामाजिक जे काही प्रेशर, जो काही ताण सहन केलेला आहे, त्याची खरं तर कल्पनाच केलेली बरी. आजही आपल्या समाजामध्ये जरी आपण आधुनिक काळात राहत असलो, तरी देखील लग्न झाल्याबरोबर काही वर्षांनंतर सासर आणि माहेरची मंडळी, हितचिंतक, मित्रमैत्रिणी सगळ्यांकडून विचारणा सुरू होते. काही लोक त्या विचारणा अतिशय भोचक पद्धतीनं, अतिशय टोकदार पद्धतीनं देखील करतात. या दाम्पत्याच्या बाबतीतही याच प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं. दोघेही आपापल्या पद्धतीनं आपल्याला अपत्य नाही याचा ताण सहन करत होते. एकमेकांना समजावत, एकमेकांना आधार देत त्यांनी आजवरचा टप्पा पार केलेला होता. मात्र खरोखर त्यांच्या जागी जाऊन विचार करण्याची कल्पना जरी केली तरी अंगावरती शहारा येतो. एखाद्या विवाहित जोडप्याच्या आयुष्यामध्ये मूल असणं सामाजिकदृष्ट्या जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मानसिकदृष्ट्या त्या दोन जीवांची जर तशी तीव्र इच्छा असेल तर ते तिथे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरतं.
आई बाबा होण्याचं स्वप्न उराशी बाळगून हे दोघं 12 वर्ष वेगवेगळ्या उपायांना सामोरे जात होते. आणि आता आपण सगळं केलेलं आहे, एक उपाय म्हणून प्रतिगमन करून पाहूयात या भावनेनं ती होऊ घातलेली आई माझ्यासमोर येऊन बसली होती. आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सांगितल्या जाणाऱ्या निरनिराळ्या उपाययोजनाही या दोघांनी करून घेतल्या होत्या. मात्र अद्याप म्हणावा तसा परिणाम, म्हणावा तसा रिझल्ट त्यांना यायचा होता. प्रतिगमनाच्या दुसऱ्या सेशनमध्ये अर्थात ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये ही मुलगी अतिशय सहजपणे जाऊन पोहोचली. ध्यानावस्थेमध्ये या स्त्रीनं पाहिलं गतजन्मामध्ये ती स्त्रीच्याच देहामध्ये आहे. विवाहित असलेल्या या स्त्रीच्या आयुष्यामध्ये आपला नवरा, मुलगी, सासू सासरे आणि एक नणंद असं कुटुंब आहे. या कुटुंबामधलं वातावरण अतिशय आनंदी आहे. कुटुंबामध्ये जी 5 वर्षांची लहान मुलगी आहे तिचं टोपण नाव चिऊ असं आहे. घरामध्ये या चिऊचं अस्तित्व सगळीकडे आनंदाच्या स्वरूपामध्ये भरून राहिलेलं आहे. आजी आजोबा त्या लेकराचे प्रचंड लाड करत आहेत. तिची आत्या देखील तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करते आहे. सुखासमाधानानं चाललेल्या या कुटुंबामध्ये बहीण भावामधलं नातं देखील अतिशय प्रेमाचं आहे. लग्नाच्या वयात आलेल्या आपल्या बहिणीला भाऊ सातत्यानं चिडवतो आहे की आता तुला मी हाकलून देणार आहे. अतिशय हलकं फुलकं वातावरण असलेलं कुटुंब या ताई अनुभवत होत्या. ध्यानावस्थेमध्ये सद्गुरू कृपेनं ज्यावेळेला पुढच्या अतिशय महत्त्वाच्या त्रासदायक प्रसंगामध्ये जाण्यासाठी सुचविण्यात आलं, त्यावेळेला जो प्रसंग समोर उभा राहिला तो काळजाचं पाणी करणारा होता. ध्यानावस्थेमध्ये असलेल्या या ताईंच्या समोर त्यांचं आराध्य म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात उभे होते. मात्र ते अतिशय क्रोधात तापलेले होते. क्रोधानं ते तिला झिडकारत होते, निघून जा इथून, मी सांगतो ते ऐकायचं नाही तर निघून जा, अशा पद्धतीनं ते तिला हाकलवून लावत होते. महाराज म्हणजे आपलं आराध्य आपल्याला अशा प्रकारे हाकलून लावत आहे हे पाहून ध्यानावस्थेमधल्या त्या ताई ओक्सोबोक्शी रडत त्यांची विनवणी करू लागल्या, स्वामी मला सोडून जाऊ नका, माझं चुकलं आहे, मला माफ करा, माझं चुकलं आहे, मला माफ करा. नेमकं या ताईंचं काय चुकलं आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशानं सद्गुरूंच्याच कृपाशीर्वादाने त्यांच्याच मार्गदर्शनाने नेमकं काय चुकलं आहे या प्रसंगामध्ये जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. जो प्रसंग समोर आला तो आणखीनच हादरवून टाकणारा होता. ध्यानावस्थेमध्ये असलेल्या त्या ताईंच्या गतजन्मातील त्यांची नणंद हिचं लग्न झालेलं आहे आणि विवाहापश्चात ती तिच्या सासरी नांदायला गेलेली आहे. काही काळ उलटल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला तिच्या माहेरी आणून सोडलेलं आहे आणि या मुलीला तिच्या माहेरी परत पाठवण्याचं कारण म्हणजे तिला मुलबाळ अद्याप झालेलं नाही. अर्थात तिच्या माहेरच्या मंडळींनी तिला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जसजसा काळ उलटत होता तसतशा काही गोष्टी अतिशय किचकट बनत चाललेल्या होत्या. नेमकं काय घडत आहे हे जाणून घेण्यासाठी ज्यावेळेला पुढच्या प्रसंगामध्ये जाण्याचं त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं त्यावेळेला या ताईंनी पाहिलं की त्या त्यांच्या मुलीला खेळायला जाऊ नकोस असं वारंवार विनवत आहेत. आपली मुलगी म्हणजे आपली चिऊ जर खेळायला गेली आणि तिकडे पडली तर तिला लागेल, ही एक भीतीदायक भावना या आईच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती मुलीला खेळायला जाण्यापासून परावृत्त करते आहे. समोर उभी असलेली आत्या तिला सांगते आहे, अगं जाऊ दे तिला खेळायला, काही होणार नाही. त्यावर या मुलीची आई म्हणजेच भाऊजाई त्या नंदेला जिला मूलबाळ नाही तिला एका फटकाऱ्यात असं सुनावते की तुला पोटी अपत्य नाही म्हणून तुला कळणार नाही की नेमकं काय होतं. हे ऐकून ती नणंद काही न बोलता शांत उभी राहते. मात्र हे शब्द ऐकत असताना तिच्या अंतःकरणाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या होत्या. ध्यानावस्थेमध्ये असलेल्या ताईंना मार्गदर्शन करण्यात आलं की ती जरी आत्ता शांत उभी असलेली दिसत असली तरी देखील तिच्या अंतःकरणामध्ये जी पडझड झालेली आहे ती समजून घ्या आणि तिच्या मनातले विचार नेमके काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने ध्यानावस्थेमध्ये असलेल्या ताईंना त्या नणंदेच्या मनामध्ये जे विचार चाललेले आहेत त्यांच्या मुळाशी जाता आलं आणि ते समजूनही घेता आले आणि जे तिच्या मनामध्ये चाललेलं होतं, जो विचार उमटला तो विचारच इतके वर्ष लग्न होऊनही मुलबाळ होण्यातल्या विलंबाला कारण ठरलेला आहे. त्या अपत्यहीन असलेल्या नंदेच्या मनामध्ये फक्त एकच वाक्य उमटतं. ते वाक्य आहे, तुला ज्या वेळेला नसेल त्यावेळेला त्याची किंमत कळेल. हे वाक्य समजून घेतल्यानंतर ध्यानावस्थेमध्ये असलेल्या ताई ओक्सोबोक्शी रडू लागल्या. माझं चुकलं, मी असं कसं काय म्हटले तुला, मी असं कसं म्हणू शकते. हा भाव, हा ताप त्यांच्या अंतःकरणातून अश्रूंच्या स्वरूपामध्ये प्रकट होत होता.
खरं तर आता वेळ निघून गेलेली होती. आता एखाद्याला वाटेल की ती साधा सरळ सहज घडणारा प्रसंग आहे. मात्र ज्या स्त्रीला अपत्यहीन आहे असं हिणवलं जातं, तिच्या अंतःकरणामध्ये या प्रसंगाची जी गुरुत्वता आहे, जी ग्रॅव्हिटी आहे, तिचा अंत आपण कल्पनेतही गाठू शकणार नाही. आणि याच कारणामुळे स्वामी समर्थ महाराज ध्यानावस्थेमध्ये असलेल्या आपल्या प्रिय भक्ताला अशा प्रकारे झिडकारत होते. अर्थात त्यांच्याच कृपाशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गतजन्मामध्ये या ताईंच्या हातून अनावधानाने घडलेल्या चुकीची त्यांनी क्षमा देखील मागितली आणि समोरच्या व्यक्तीनं त्यांना अंतःकरणापासून माफही केलं. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समोर घडलेल्या या माफीनाम्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने या ताईंना ध्यानावस्थेमधून बाहेर आणण्यात आलं. ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही संवाद साधायला सुरुवात केली, त्यावेळेला कितीतरी वेळ त्या रडतच होत्या. मात्र रडून झाल्यानंतर त्यांनी एक गोष्ट नमूद केली, ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या म्हणाल्या की अनावधानाने बोलूनही इतक्या मोठ्या चुका घडू शकतात याची जाणीव आज मला पहिल्यांदाच झाली. इथून पुढच्या आयुष्यामध्ये जे काही महाराजांनी माझ्यासाठी ठरवलं असेल ते तर होणारच आहे. मात्र व्यक्तिगत माझ्याकडून कुठलीही व्यक्ती दुखावली जाणार नाही याची मी परोपरीनं खबरदारी घेईल. भले असं करत असताना मला त्रास झाला तरी देखील चालेल. एका सेशनच्या माध्यमातून, ध्यानाच्या एका अनुभवातून एखाद्या व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा पद्धतीनं जर बदलत असेल तर याला काय म्हणावं? अर्थात एकच शब्द याच्यासाठी आपण उच्चारू शकतो, तो म्हणजे गुरुकृपा. सेशन झाल्यानंतर या ताईंनी मला काही महिन्यातच पुन्हा संपर्क केला आणि तो संपर्क होता गोड बातमी देण्यासाठीचा. त्यांना दिवस गेले होते. कैक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या कुटुंबामध्ये इवली पावलं आता प्रवेश करणार होती. खरं तर हा प्रसंग इतका आनंददायी आहे, थेरपिस्ट म्हणून मला देखील सुखावणारा आहे. आपण एखाद्या प्रक्रियेमध्ये फक्त निमित्त म्हणून सहभागी होतो, मात्र ते निमित्त एखाद्या कुटुंबामध्ये आनंदाची कारंज निर्माण करणारं ठरतं हे पाहिल्यानंतर खरोखर त्या गुरुकृपेचा स्पर्श आपल्यालाही झाला आहे अशीच भावना निर्माण होते. आज हा व्हिडिओ आणि ही केस सांगण्याचं एकमात्र कारण म्हणजे 8च दिवसांपूर्वी या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी, या कुटुंबाची अढळ श्रद्धा आणि या प्रक्रियेवरती असलेला प्रचंड विश्वास या सगळ्याचं एकत्रित फलित म्हणून या कुटुंबामध्ये इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बाळ जन्माला आलेलं आहे. नव्यानंच आईबाबा झालेल्या मात्र एकमेकांवरती प्रचंड विश्वास असलेल्या या दाम्पत्याला आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मनापासून शुभेच्छा द्याव्यात या हेतूनं हा व्हिडिओ प्रपंच. नव्यानं जन्माला आलेल्या त्या बाळाच्या मागे स्वामींचे आशीर्वाद तर आहेतच, मात्र आपल्या सगळ्यांच्याही शुभेच्छा अंतःकरणापासून त्या लेकरापर्यंत पोचाव्यात अशी स्वामींच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये असे काही जटिल प्रश्न असतील आणि ज्याची उत्तरं आपण शोधत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क करून आपण माझ्याशी भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.